शेतकरी मित्र विधान परिषदेचे सदस्य राज्याचे माजी मंत्री माननीय सदाभाऊ हे सातत्यानं ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन नवीन विकासात्मक कामं व्हावीत यासाठी प्रयत्नशील असतात। राज्यभर त्यांचे अनेक विषय सुरू असतात, परंतु जन्मभूमी कर्मभूमी म्हणून त्यांचं शिराळा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाला जास्तीचं लक्ष आहे। आज ज्या परिवहन खात्याच्या माध्यमातून 5 बसेस या ईश्वरपूर बस स्थानकासाठी आलेल्या आहेत त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं मी ईश्वरपूरला आलोय। तर ह्या तर गाड्या मिळालेल्या आहेत, सातत्यानं गाड्यांची मागणी वाढते कारण गाड्या स्क्रॅपमध्ये खूप गेलेल्या आहेत। प्रवाशांची संख्या कोविड नंतर वाढलेली आहे किंवा महिलांच्यासाठी जो 50% प्रवास तिकिटामध्ये जी सूट दिलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी वाहतूक वाढलेली आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून बसेसची संख्या पण वाढवायची सुरू आहे। 5000 बसेस देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलंय, त्यातल्या काही बसेस टप्प्याटप्प्याने यायला लागलेल्या आहेत। त्यातल्या 5 बसेस आता आपल्या इकडे बस स्थानकासाठी आलेल्या आहेत, परंतु त्याच्यासोबत हे 85ला बांधकाम झालेलं आहे बस स्थानकाचं आणि ईश्वरपूरला शोभेचं स्थानक पाहिजे ना, आणि म्हणून सदाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एक चांगला आराखडा या बस स्थानकाचा तयार केलेला आहे। माननीय मंत्री महोदयांना सदाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मागणी केलेली आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की सदाभाऊंनी जी मागणी केलेली आहे ती मागणी आम्ही पूर्णत्वास नेणार, त्याचा पाठपुरावा करणार। ईश्वरपूर शहराला साजेस असं ईश्वरपूर शहराच्या वैभवात भर टाकणार एक भव्य दिव्य बस स्थानक, व्यापारी संकुल असेल, इथं डेपो मॅनेजरच्या बसण्याची चांगली व्यवस्था असेल, प्रवाशांच्या महिला प्रवासी पुरुष प्रवासी महिला चालक किंवा वाहक पुरुष चालक वाहक यांचे सगळे जे बाकीचे कर्मचारी आहेत यांच्यासाठी सुविधा असणारं एक भव्य दिव्य देखणं बस स्थानक बांधण्याचा जी संकल्पना माननीय सदाभाऊंनी मांडलेली आहे, जो संकल्प केलेला आहे तो संकल्प सिद्धीत जाण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर ते आम्ही मंजूर करून घेऊ। महायुती सरकारच्या माध्यमातून देवाभाऊच्या नेतृत्वाखाली व या राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब यांनी यापूर्वी ईश्वरपूर डेपोला गाड्या दिलेल्या आहेत आणि आताही दिल्या। मी देवाभाऊचा आणि परिवहन मंत्र्यांच्या प्रताप सरनाईक साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आज या नवीन बसेसच्या पूजनासाठी विधानसभेचे आपला बहुजन समाजाचा धन्यवाद माझे सहकारी मित्र आदरणीय गोपीचंद पडळकर सर, त्याचबरोबर आमच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते मंडळी, ईश्वरपूर डेपोच्या डेपो मॅनेजर मुख्य ताई आणि आमचे सर्व कार्यकर्त्यांनी एसटी डेपोतील सर्व कर्मचारी, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हे जे लालपरी आहे खेड्यापाड्यामध्ये जे धावत आहे आणि या लालपरीला योगदान देणारे धाम घालणारे एसटीतले सगळे माझे कर्मचारी बंधू यांचा एक अभूतपूर्व असा लढा आपण लढलो आणि निश्चितपणानं त्यांच्या घामाला दाम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि भरघोस वाढ आम्ही गावगाड्यातल्या संपूर्ण कर्मचारी वर्गाला देऊ शकतो। एसटी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक रक्तवाहिनी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या एसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, माझ्या माता भगिनी, ग्रामीण भागातला विद्यार्थी अपंग असेल असे वेगवेगळे लोक खऱ्या अर्थानं सवलतीच्या दरामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत आहेत आणि एसटीचा प्रवास हा सुखकारक प्रवास। खऱ्या अर्थानं या प्रवासामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण हे नगण्य, म्हणजे आपला प्रवास सुखमय खऱ्या अर्थानं एसटीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे। माझे सहकारी आदरणीय
गोपीचंद पडळकर साहेब आणि मी गेल्या महिन्यामध्ये आम्ही पत्र परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांना आम्ही दिलेलं आणि या ठिकाणी ईश्वरपूर हे जे स्टँड आहे, हा जो डेपो आहे, याचा आम्ही लवकरच आधुनिकीकरण करणार आहोत आणि नवा भव्य दिव्य डेपो या ठिकाणी आकाराला येणार आहे. कारण आपल्याकडे 2 डेपो आहेत, एक जुना आणि एक नवा. पण हा नवा डेपो आकाराला येत असताना या संदर्भामध्ये मुंबई मंत्रालयामध्ये आमची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्याच्या अनुसार प्रवाशांच्यासाठी विभागवाईज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सुसज्ज बसण्याच्या बाकापासून दुसऱ्या बाजूला व्यापारी संकुल म्हणजे ईश्वरपूर ही 1 लाखापेक्षा जास्त संख्या असणारं हे शहर आहे आणि इथे एक मोठा भव्य दिव्य व्यापार संकुल होणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा का माणूस एखादी वस्तू घेण्यासाठी आला तर त्याला सर्व वस्तू एकाच जाग्यावरती कशा उपलब्ध होतील आणि या दृष्टिकोनातून आणि एसटीचं उत्पन्नही वाढेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.